नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री गुरु प्रतिपदा या अत्यंत पवित्र दिवसाची कथा. अनेकांना माहीत नसते की हा दिवस गुरूंच्या कृपेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. असे म्हणतात की या दिवशी जर श्रद्धेने गुरूंचे स्मरण, पूजा आणि कथा ऐकली तर आयुष्यातील अनेक अडथळे दूर होतात आणि गुरुकृपा प्राप्त होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे गुरुप्रतिपदेच्या दिवशी करायचा एक खास उपाय. गुरुप्रतिपदा म्हणजे काय? हिंदू धर्मात गुरुला देवापेक्षा मोठे स्थान दिले आहे. आपण सर्वांनी ऐकलेच असेल, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, जीवनातील अज्ञान दूर करून ज्ञान देणारा. चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथीला काही ठिकाणी श्री गुरुप्रतिपदा विशेष श्रद्धेने साजरी केली जाते. श्री गुरु प्रतिपदेची पौराणिक कथा. पुराणांनुसार एकदा एका गावात एक गरीब अत्यंत श्रद्धाळू ब्राह्मण राहत होता. त्याला नेहमी वाटायचे की मला खरा गुरु मिळाला तर माझे जीवन धन्य होईल. तो रोज देवाची प्रार्थना करायचा. एक दिवशी गावात एक महान संत आले. त्याच्या चेहऱ्यावर तेज आले आणि त्यांच्या दर्शनाने लोकांच्या मनात शांतता निर्माण झाली. ब्राह्मणाने त्यांना नम्रपणे विचारले, गुरुदेव, मला तुमचा शिष्य व्हायचा आहे. संतांनी त्याला सांगितले, गुरु होणे म्हणजे फक्त ज्ञान देणे नाही, तर शिष्याची श्रद्धा आणि सेवा महत्त्वाची असते. ब्राह्मणाने पूर्ण भक्तिभावाने गुरूंची सेवा सुरू केली. गुरुकृपेचा चमत्कार. काही दिवसांनी गुरूंनी त्याला एक साधा मंत्र दिला आणि सांगितले, हा मंत्र रोज श्रद्धेने जप. ब्राह्मणाने त्या मंत्राचा जप सुरू केला. हळूहळू त्याच्या जीवनात बदल होऊ लागले. त्याचे दुःख दूर झाले, घरात सुख समृद्धी आली. लोकांना आश्चर्य वाटले की इतका मोठा बदल कसा झाला. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे सर्व माझ्या गुरूंच्या कृपेने झाले आहे. गुरु प्रतिपदेचे महत्त्व. या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. गुरूंची सेवा आणि श्रद्धा असेल तर जीवनातील अनेक संकटे दूर होतात. गुरुप्रतिपदेच्या दिवशी गुरूंचे स्मरण करावे. गुरुचरित्र किंवा पवित्र ग्रंथ वाचावा. गुरूंना नमस्कार करावा. गरजूंना दान करावे. असे केल्याने गुरुकृपा मिळते असे मानले जाते. गुरुप्रतिपदेचा खास उपाय. गुरुप्रतिपदेच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. देवासमोर तुपाचा दिवा लावा. गुरूंचे किंवा दत्तात्रयांचे चित्र ठेवा. हा मंत्र 108 वेळा म्हणा. ओम श्री गुरुदेव दत्त. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि अडथळे दूर होतात. मित्रांनो, गुरूंची कृपा असेल तर जीवनाचा मार्ग सहज होतो. म्हणून या श्री गुरुप्रतिपदा दिवशी गुरूंचे स्मरण नक्की करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.